राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथं चोरट्यांनी तब्बल 6 बंद घरांना लक्ष्य केल्याची घटना उघडकीस आली आहे। रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 55,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे। राधानगरी तालुक्यातील गुडाळमधील 6 बंद घरात चोरट्यांनी चोरी केली आहे। त्यामध्ये पोलीस आणि पत्रकारांच्या घरांनाही चोरट्यांनी लक्ष केलंय। प्रकाश साताप्पा माळवी यांच्या घरातील रोख 15,000 रुपये, चांदीच्या 2 मूर्ती आणि चांदीचे दागिने असे 35,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले। अमोल कृष्णराव माळवी यांची 20,000 रुपये किमतीची मोटरसायकल चोरीला गेली असून एकूण 55,000 रुपयांची चोरी झाल्याची तक्रार राधानगरी पोलिसात दाखल झाली आहे। विशेष म्हणजे या चोऱ्यांमध्ये पोलीस आणि पत्रकारांच्या घरालाही लक्ष करण्यात आल्यानं या घटनेची गंभीरता अधिक वाढली आहे। पत्रकार आशिष पाटील यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष केलं, मात्र किमती वस्तू आणि रोख रक्कम सापडली नसल्यानं चोरट्यांनी घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली आणि त्यांच्या घरातील आंब्याच्या पेटीतील आंबेही फस्त केले। पाटील कुटुंबीय मुंबईला गेले, त्यांना चोरीबाबत कळताच त्यांनी पोलिसांना कळवलं। पोलिसांनी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केलं होतं। श्वानानं चोरीच्या ठिकाणाहून खिंडी वरवडेच्या दिशेनं माग काढला। या घटनेनंतर गुडाळ गावात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। राधानगरी तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान गावात फिरून वस्तू विक्री करणाऱ्या फिरस्त्यांवर बंदी घालावी, तसंच त्यांच्या ओळखपत्रांची नोंद ग्रामपंचायतीमार्फत घ्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग भांदिगरे यांनी केली आहे। बंद घरं असणारी घरं फोडलेली आहेत आणि अशा अवस्थेमध्ये मला असं वाटतंय हे गावोगावी केसं विकायला फिरणारे असतील, केसं विकत घ्यायला फिरणारे असतील, भंगारवाले असतील, काही ठराविक लोक जी बाहेरली जी अनोळखी येतात यांच्यावर आपण सर्व ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांनी ठरवून तालुक्यातनं बंदी घालणं गरजेचं आहे। आणि वेळोवेळी ज्या त्या ग्रामपंचायतीनं CCTV लावून त्याचं फुटेज बघता यावं अशा पद्धतीची संकल्पना सगळ्यांनी हाती घेतली पाहिजे आणि गावोगावी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गल्लीच्या सुरुवातीला CCTV लावणं आज फार गरजेचं आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय, मात्र गावातील CCTV कॅमेरे बंद असल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी CCTV कॅमेरे बसवण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केलाय, मात्र बहुतांश ठिकाणी ते बंद असल्याचं चित्र आहे।